अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. जर देव खरंच अस्तित्वात असेल तर त्याचे काही पुरावे आजही या पृथ्वीवर दिसतात का, किंवा हे सगळं फक्त श्रद्धा आणि विश्वासापुरतच मर्यादित आहे? मित्रांनो, हा प्रश्न शेकडो वर्षांपासून मानवाला पडत आला आहे. काही लोक देवाला मानतात, काही लोक देवाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतात, तर काही लोकांना प्रत्यक्ष अनुभवांमधून देवाची जाणीव झाल्याचं वाटतं. परंतु आपल्या भारत भूमीमध्ये अशी अनेक ठिकाणं, अनेक घटना आणि अनेक रहस्य आहेत ज्यांचं स्पष्टीकरण आजही लोक आश्चर्याने ऐकतात. काही गोष्टींना विज्ञान उत्तर देतं, तर काही गोष्टींना भक्त आणि श्रद्धा. आज आपण अशाच 6 विशेष गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना अनेक लोक देवाच्या अस्तित्वाची चिन्ह मानतात. ज्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मात्र या कथा, या मान्यता आणि या घटना जाणून घेणं नक्कीच रोचक आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा ऐकल्यानंतर तुमच्या मनात देखील एक वेगळाच विचार निर्माण होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा, गंगा जलाचं रहस्य. मित्रांनो, भारतामध्ये गंगा नदीला केवळ नदी म्हणून पाहिलं जात नाही, तर तिला माता मानलं जातं. हजारो वर्षांपासून गंगाजल पवित्र मानलं जातं. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की गंगाजल बराच काळ साठवून ठेवलं तरी ते सहज खराब होत नाही, तर सामान्य पाणी काही दिवसांमध्ये खराब होऊ लागतं. यामुळे अनेक लोक गंगा जलाला दैवी शक्तीचं प्रतीक मानतात. गंगास्नान, गंगाजलाचं पूजन आणि धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर यामागे देखील हीच श्रद्धा दिसून येते. आजही देशभरातील लाखो घरांमध्ये गंगाजल हे जपून ठेवलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच अनेकांच्या दृष्टीने गंगा ही फक्त नदी नसून श्रद्धेचा आणि देवत्वाचा प्रवाह आहे. आता दुसरा मुद्दा, अमरनाथ गुहेतील हिमलिंग. दरवर्षी अमरनाथच्या पवित्र गुहेमध्ये बर्फापासून तयार होणारं शिवलिंग लाखो भक्तांचं, भाविकांचं आकर्षण ठरतं. विशेष म्हणजे हे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होत असल्याचं मानलं जातं. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार होणारा हा हिमलिंग पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भक्त कठीण यात्रा करतात. भक्तांच्या दृष्टीने हे भगवान शिवांच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच अमरनाथ यात्रा ही केवळ यात्रा नसून श्रद्धेची एक महान अनुभूती मानली जाते. तिसरा मुद्दा, जगन्नाथपुरी मंदिराचा ध्वज. ओडिशामधील जगन्नाथपुरी मंदिर अनेक रहस्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय म्हणजे मंदिरावरील ध्वज. लोकमान्यतेनुसार हा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकताना दिसतो. याबाबत अनेक चर्चा आणि विविध मतप्रवाह आहेत, परंतु भक्तांच्या मनामध्ये ही गोष्ट भगवान जगन्नाथाच्या अद्भुत शक्तीची आठवण करून देते. शेकडो वर्षांपासून लाखो भाविक या मंदिराला भेट देत आहेत आणि या मंदिराविषयीची श्रद्धा ही दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. आता चौथा मुद्दा, तनोट माता मंदिर. राजस्थानच्या सीमेजवळ असलेलं तनोट माता मंदिर आजही लाखो लोकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. असं सांगितलं जातं की युद्ध काळामध्ये या परिसरात अनेक बॉम्ब पडले, मात्र मंदिराला कोणतीही हानी झाली नाही. यामुळे अनेक सैनिक आणि भाविक तनोट मातेला विशेष कृपादायी शक्ती मानतात. आजही या मंदिरामध्ये देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात आणि माता आपल्या भक्तांचं रक्षण करते असा त्यांचा विश्वास आहे. आता पाचवा मुद्दा, केदारनाथ मंदिर. सन 2013 मधील भीषण आपत्ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. अतिवृष्टी, पूर आणि प्रचंड उध्वसामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. मात्र या संकटामध्ये देखील केदारनाथ मंदिर उभं राहिलं. ही घटना पाहून अनेकांच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण झालं. भक्तांच्या दृष्टीने हे भगवान महादेवांच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच
आजही लाखो भक्त केदारनाथच्या दर्शनासाठी जातात. आता 6वा आणि अत्यंत भावनिक मुद्दा, वृंदावन, भगवान श्रीकृष्णाची पवित्र भूमी. अनेक भक्तांचा विश्वास आहे की आजही वृंदावनामध्ये श्रीकृष्णांचं अस्तित्व अनुभवता येतं. आजही अनेक संत, साधू आणि भक्त वृंदावनाला केवळ एक शहर मानत नाहीत, तर तो श्रीकृष्णाची लीलाभूमी मानतात, जिथे प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये आणि प्रत्येक नामस्मरणामध्ये कृष्ण भक्तीचा सुगंध जाणवतो. मित्रांनो, या 6 गोष्टींवर प्रत्येक व्यक्तीची मतं ही वेगवेगळी असू शकतात. काही जण त्याकडे श्रद्धेने पाहतील, काही जण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतील, परंतु एक गोष्ट नक्की, श्रद्धा माणसाला आशा देते, भक्ती माणसाला बळ देते आणि देवावरील विश्वास संकटामध्ये उभं राहण्याची शक्ती देतो. तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात आश्चर्यकारक वाटला? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन माहितीसह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.